1760 चॅनल्स आहेत, एकावरती धड कार्यक्रम नाही चांगला. शिट. ए म्हणू आपण जरा बाहेर जाऊया का? गाडीतूनच असं चक्कर मारूया रंकाळापर्यंत. मरणाचा कंटाळा आला इकडे नुसतं. जाऊया ना बाबा. हा फक्त एवढा धूप दाखवते आणि मग शुभ्राची तयारी करते, मग जाऊया आपण. तू स्वतःसाठी तरी का नाही उद्योग शोध एखादा? एवढी घरामध्ये असते दिवसभर ती. आता शुभ्रा नावाचा एक उद्योग ऑलरेडी लागलाय ना माझ्या मागे. नाही तसं नाही मला असं म्हणत होतं की आता एवढे टॅलेंट्स आहेत तुझ्यामध्ये ना. कॉलेजमध्ये असताना तू गायनाचा क्लास, भरतकामाचा क्लास, सगळी उजळणी झालीये माझी बाबा. पण बाबा मनापासून सांगू का, तुमचं आणि शुभ्राचं करण्यात माझा दिवस इतका छान जातो की या सगळ्या गोष्टी करण्याची अजिबात गरज नाही वाटत मला. काय गरज आहे? तसं नाही का, म्हणजे एखादा नाटक सिनेमा तर ते पुण्यात असताना एक बरं होतं. कंटाळाला ना का यशवंतला जाऊन एखादं नाटक तरी बघता यायचं. या कोल्हापुरात काहीच नाही इकडे. एखादा सिनेमा जर तुला म्हणत असशील तर एखादा सिनेमा बघ. सिनेमा? तुमचं ना बाबा, जगातला कुठलाही सिनेमा असू देत 8व्या मिनिटाला तुम्ही झोपलेले असता. कोणीतरी आलं, मी बघते. हाय. हाय. तू भेटशील असं वाटलं नव्हतं. काका काका स्वप्नील 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 स्वप्नील. वाह वाह वाह, क्या बात है. अब मजा आएगा. बस 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 बस. अगं तू पण बस ना. अरे आत्ताचा बी नाही कंटाळा घालवण्याच्या वेगवेगळ्या गोष्टीवरती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारावरती चर्चा करत बसलो होतो. अरे बापरे. हो काका, मला काय नाच गाणं फारसं जमत नाही. हा म्हणाल तर स्टार्टर दिल्यानंतर होणारा गाडीचा आवाज आणि कुत्रीच्या प्रेमात पडलेल्या कुत्र्याचा आवाज, असे 2 आयटम आहेत माझ्याकडे. त्याने तुमचं मनोरंजन होणार असेल तर बोला. अरे असू दे तू आलास ना, मला आ गया बस. अब रंग जमेगा. बरं झालं तू आता आलास. आणखीन 10 मिनिटानंतर आला असतास ना तर मग आपली चुकामुक झाली असती. कारण आम्ही आताच प्लॅन करत होतो का कुठेतरी बाहेर जायचं. आताच भेट चालला होता आमचा. पण तुमचा बाहेर जायचा प्लॅन आधीच ठरलेला होता ना? प्लॅन कसला प्लॅन बाबा? म्हणजे ते नाही, म्हणजे मला असं वाटलं, पण नंतर म्हटलं की कदाचित तुमचा प्लॅन कॅन्सलही झाला असेल. जाऊन बघायला काय हरकत नाही. तू गझल कॉन्सर्टला जाणार होतास का? गझल कॉन्सर्ट का आज कुठे आहे का? नाही, म्हणजे पासेस होते माझ्याकडे होते, पण ऑफिसमध्येच उशीर झाला. आणि त्या कॉन्सर्टच्या पासेसवर लिहिलं होतं, सुरुवात चुकवू नका आणि शेवट कुणाला सांगू नका. चला मग आता घरामध्येच मस्तपैकी गप्पांचा अड्डा जमवूया. काय अगदी, म्हणजे कुणाची हरकत नसेल तर मला चालेल. बाबा मी चहाचं बघते, चहा आणते. येस, फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. गुड आयडिया है ना. मस्त चहा घेऊन ये. सत्यजीत, ए सत्यजीत, 7 वाजले. झोपलो होतो इकडेच, मला कळलंच नाही. किचनावरून आले तेव्हा झोपला होतास म्हणून नाही डिस्टर्ब केलं. माणूस जेव्हा आडवेळी झोपतो ना तेव्हा त्याला त्या झोपेची नितांत आवश्यकता असते. चल मी निघतो. रात्री किती तास झोपतोस? म्हणजे झोपतोस की नाही?
प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यायला हवं का? माझ्याशी खोटं बोलायची गरज आहे मला नाही वाटत तसं. नाही लागत झोप मला रात्रीची. झोपेच्या ऐवजी आठवणी येतात फक्त. मंजिरीचा काही फोन? गौरांगला फोन असतो तिचा अधूनमधून. मला तिनं समोरून कधीच फोन केला नाही. पण गौरांगला आवर्जून फोन करते याचा अर्थ काळजी आहे तिला तुझी. तुझ्या तोंडात टेंडर कोकोनट आईस्क्रीम मला तेच आवडतं. मग तेच. चल निघतो मी आता. आणि मी गेल्यानंतर दार नीट लॉक करून घे, कळलं? होय. इथून घरीच जाणार आहेस? हो जाणार घरीच आहे. पण कोल्हापुरात आलेले भक्त जसं जाता जाता अंबाबाईच्या देवळाच्या कळसाचं दर्शन घेऊन जातात, तसं मी जाता जाता मंजिरीच्या घरावरून जाणार, तिच्या खिडकीकडे बघत बघत. कम्प्लीट मॅड आहेस तू. लोकांना फार वाटतं तू शिष्ट आहेस, खाष्ट आहेस, सटक आहेस, तापट आहेस. पण मला विचारशील ना तर तू कम्प्लीट मॅड आहेस. पण मला कोणी विचारतच नाही, हा प्रॉब्लेम आहे. सॉरी खूप बोलतीये. कसं आहे, सध्या माझ्या आयुष्यात एकमेव जिवंत व्यक्ती अशी तूच आहेस. त्यामुळे मी तुझ्याशीच बोलू शकते ना. मग तू आलास ना की मी अशी बदाबदा बोलून. पण मी आता नाही बोलणार आहे. नीट जा रे. स्वप्नील, हे गाडीची किल्ली घरातच विसरला होता. थँक्स. चलो बाय. मंजिरी, पुढल्या वेळी मी आगाऊपणा करून तुला इन्व्हाइट केलं आणि तुला यायचं नसेल तर तुम्हाला सरळ तसं सांगू शकतो. उगाच खोटं बोलण्याची गरज नाही. अरे तसं नाहीये. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी Hey, come on, it's okay. I can understand. तुला माझ्या बरोबर बाहेर येण्यात ऑकवर्ड वाटू शकत. त्यात सध्या तुझ्या फेज मधून जातेस ती. अरे तसं नाही, तसं नाही. ऍक्च्युली मलाच बाहेर कुठे जावंसं वाटत नव्हतं. आणि आपल्या शाळेत आपल्याला सगळ्यात पहिली काय गोष्ट शिकवली? माणसानं मनाला पटणाऱ्या आणि भावणाऱ्याच गोष्टी कराव्या. वेल, तसं असेल तर मग तू आणि मी वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकलोय बहुतेक. ही शाळा माझीच आहे. माझा सिलेबस, माझाच अभ्यास. आणि या शाळेत शिकवलेली दुसरी गोष्ट माहितीये? मैत्रीत नेहमी समोरच्याला नाही म्हणण्याची मुभा द्यावी. कारण नकार ऐकल्यानंतरही टिकून राहते तीच खरी मैत्री, नाही का? छान आहे शाळा तुझी. थँक्स. आणि हो, या माझ्या शाळेत ऍडमिशन सदैव ओपन असते. कम ऑन. आणि पुढच्या वेळी येशील तेव्हा जेवायलाच ये. ओके? तू फक्त तारीख आणि वार सांग, मी जेवायला कुठेही जाऊ शकतो. बरं, मी बाबांशी बोलून ठरवते आणि सांगते. बाय. बाय. मंजिरी, कीप स्माइलिंग. ओके, बाय.
हॅलो. हॅलो. काही बोलणार आहात का? रात्रभर असा कानाला फोन लावून नाही बसू शकत ना मी. काही नाही, सहज केला होता फोन. लाल साडीत छान दिसत होतीस आज. तशी नेहमीच छान दिसतेस, पण आज घराबाहेर थांबला होतात, मग घरात नाही आलात? नाही, घरी आलं होतं कोणीतरी. म्हटलं उगीच आपला अडथळा नको. तुमचा अडथळा कशाला झाला असता? माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा आहे तो. अच्छा 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 अच्छा. बाबांच्या मित्राचा मुलगा. बाबांना भेटायला आला होता का? पण त्याला गाडीपर्यंत सोडायला तू आली होतीस. आधी जेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारायचात ना, तेव्हा खूप भीती वाटायची मला. वाटायचं की कुठल्याही कारणानं तुमचा माझ्यावरचा विश्वास डळला नाही पाहिजे. पण आता हसू येत आहे. तशी आपली एकूण परिस्थितीच हास्यास्पद आहे. सो बाबांच्या मित्राचा मुलगा, काय नाव काय त्याचं? परिस्थिती बदलली तरी माणसाची वृत्ती काही बदलत नाही. अजूनही संशय घेताय माझ्यावर? नाही नाही, अजिबात नाही. संशय नाही घेत आहे मी तुझ्यावर. पण मी हे कबूल करतो मंजिरी की तुला आज त्या मुलाबरोबर बघून मी अस्वस्थ झालो. इन्सिक्युअर वाटलं मला. माणसाचा स्वतःवर विश्वास असला ना की मग इन्सिक्युअर व्हायला नाही होत. अच्छा अच्छा अच्छा. म्हणूनच आजही अनघाचं नाव निघालं की तू इन्सिक्युअर होतेस. कसं आहे मंजिरी, इन्सिक्युरिटी प्रत्येकाच्या मनात असते. जो प्रेम करतो तो प्रत्येकाच्या मनात. आता काही सभ्य लोकांना ती कंट्रोल करता येते. माझ्यासारख्या सटक डोक्याच्या माणसाला नाही कंट्रोल करता येत. त्याचा ताबा सुटतो. पण जसं प्रत्येकाला भूक लागते, तहान लागते, राग येतो, प्रेम जडतं, तसंच प्रत्येकाला असुरक्षित वाटतं. जे आपलं आहे ते कुणीही हिरावून घेऊ नये यासाठी सगळी धडपड, यासाठीच सगळी तडफड. मला तसं वाटण्यासाठी तुम्ही कारण दिलीच सत्यजित. मी तुम्हाला तसं कुठलंच कारण नाही दिलंय. नाही नाही नाही, तू गल्लत करतेस, गल्लत करतेस तू. कारण तू जेव्हा अनघावरून माझ्यावर संशय घेत होतीस तेव्हा तुला माहीतही नव्हतं माझ्या चुकांबद्दल. चुका? अजूनही तुम्हाला त्या सगळ्या फक्त चुका वाटतात. पाप, गुन्हे, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की बस, तुमच्या बरोबर शब्दांचे खेळ खेळण्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे. ठेवते मी फोन. अजूनही नाव नाही सांगितलंस तू मला त्याचं. माझ्यापेक्षा तुम्ही त्याचाच विचार जरा जास्त करताय नाही का? तुम्हीच शोधून काढा ना, ते जास्त बरं होईल. ठेवते मी फोन. बोल. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है पसेरा. मला माहिती आहे हे गाणं अजिबात सिच्युएशनला धरून नाही मुदोळकर, पण दरवेळेस माणसाने सिच्युएशनला धरूनच बोललं पाहिजे असा काही नियम नाही. कधी कधी माणसानं सिच्युएशनला सोडूनही बोलावं. विरंगुळा होतो माणसाचा, रमतो माणूस त्यात. म्हणून हा संगीत प्रपंच.
कामाचं बोलतो. बघा आता मुधोळकर फोन केला आणि कामाचं बोलणार नाही असं कसं होईल? ओके, हाऊ इज लाईफ अँड हाऊ इज युअर वाईफ? आता तुमच्या वाईफ बद्दल तुम्हाला कसं माहित असणार म्हणा. वो तो चली गई पिया का घर प्यारा लगे. ठेवू नका हो फोन. मुधोळकर, तुम्हाला फोन ठेवायची एवढी घाई कसली असते? तुम्हाला आठवते दिवाळीच्या सीझन मध्ये आम्ही तुम्हाला द्यूत खेळण्यासाठी आमंत्रित केलं होतं. हेतू काय? त्यातलं जिव्हाळा वाढेल, मैत्र जपता येईल, स्नेह वृद्धिंगत होईल, दिवाळीचा फराळ सोबत करता येईल, चिट्टॅक टू चिट करता येईल. नाही, तुम्ही आमचं आमंत्रण फेटाळलं. असो, आम्ही तांबडे बाबाचे सच्चे भक्त असल्यामुळे आम्ही तुम्हाला माफ केलं, करतो. मध्ये तुम्ही कर्जबाजारी झाल्याचंही कळलं. अतिशय वाईट वाटलं तेव्हा. कसं काय जमतं बा तुम्हाला, मला हेच कळत नाही. म्हणजे एका हिरोईनची जेवढी प्रेम प्रकरणं होत नाही त्याहून जास्त वेळा तुम्ही कर्जबाजारी होता. क्वाईट रेकमेंडेबल. असो, कमिंग टू द पॉइंट, आम्हाला वायफळ बोलायला अजिबात आवडत नाही. द्यूत खेळायचं आमचं आमंत्रण अजूनही ओपन आहे. आमच्या घराचे दरवाजे 24 तास उघडे तुमच्यासाठी. आणि हो, येताना तुमच्या त्या गोऱ्या गोमट्या विदुर मित्राला घेऊन या. आज रात्री 9 वाजता. आज रात्री 9 वाजता आम्ही दोघं येतोय. माणसाला फोन ठेवायची कसली काही असते पुन्हा. असो, आज रात्री, आज की रात मेरे दिल की सलामी ले ले, दिल की सलामी ले ले. तोफांची सलामी लुटू म्हणालं. काय दादाकडे जुगार खेळायला? जुगार नाही, द्यूत. तू जाणारस, आपण जाणार. मी नाही येणार. कमावन यार ये स्पोर्ट. अरे जुन्या काळातले राजे महाराजे जायचे त्यांच्या शत्रूंकडे असे खेळ खेळायला. पण मी जुन्या काळात नाही, आत्ताच्या काळात राहतो. आणि सत्यजित, तू त्या माणसाच्या घरात कसा काय जाऊ शकतोस ज्या माणसानं तुला, तुझ्या कुटुंबाला छळायची एकही संधी सोडली? आणि ते सगळं जाऊ दे रे, तुला बाळ होणार आहे हे कळल्यावर त्यानं प्रेतावर व्हायची फुलं, हे सगळं विसरलंयस तू? कसं विसरेन? सगळं लक्षात आहे माझ्या. पण कसं आहे ना व्यंगा, जनावर मारायचं असेल तर ते घरात बसून मारता येत नाही. त्यासाठी जंगलात शिरावंच लागतं. आणि खरं सांगू का, गेल्या काही दिवसात माझ्याबरोबर जे जे काही वाईट होतंय ना, त्या सगळ्याचा राग काढायचा आहे मला कुठे ना कुठेतरी. त्याच्यासाठी ही उत्तम संधी दिलेली आहे मला देवानं. ठीक आहे, मग मागे एकदा त्याच्या घरात घुसलो होतो ना, तसे परत घुसून आणि त्याला तुडवून काढू. पावागत तुडवायला काय अक्कल लागते? दादाचा इगो ठेचल्यानंतर त्याच्या डोळ्यात जो पराभव दिसतो ना, त्यात खरी नशा आहे. ती नशा करण्यासाठी जायचंय मला त्याच्या घरी. आणि तू हरलास तर? तो विचारच मी केलेला नाही. नाही, पण तरीही नाही. आणि तूही जाणार नाहीस, कारण तो दादा कुठल्याही वेळेत दागाफटका करू शकतो. त्यामुळे नाहीच. व्यंग, तू मला एवढंच सांग, तू येणार आहेस की नाही? सत्यजित, तुला तुझी रग जिरवायची ना, म्हणून तू एवढा मोठा धोका पत्करतोस. तू येणार आहेस की नाही? नाही. ओके, तुझं मनोरंजन दारू पिऊन होतं, मला थोडी मोठी किक लागते. या मुधोळकर, डोर्स आर ओपन फॉर यू. कम. अरे या सत्यजितराव मुधोळकर, या, बसा. प्लीज हॅव अ सीट.
या ब्रह्मचार्याच्या कुटीत आपले स्वागत असो. आता ही ब्रह्मचार्याची कुटी कशी? अहो, आमची बायको नाही का पळून गेली? कुठे बरे पळून गेली असेल? का बरे पळून गेली असेल? खूप शोधलं आम्ही तिला, पण सापडलीच नाही. हे बघा, आत्ताच्या आत्ता तुमच्याकडे बघून समजलं ती कुठे गेली असेल. ती तुमच्याच कोचिंग क्लासेस मध्ये नाही का ती शिकली तुरु 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 बोलायला, आणि मग तुमच्याकडे नाही का गेली तुरु 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 करत. हा, दादा, तू सर्कशीत न गेल्यामुळे आपला देश एका महान विदूषकाला मुकला. एनिवे, फॉर द रेकॉर्ड्स, मंजुषा सरंजामे नावाची मुलगी तुझी बायको कधीच नव्हती. कुठेच नोंद नाहीये कागदोपत्री तुमच्या लग्नाची. अगदी बरोबर, उत्तम युक्तिवाद. पण शकुंतला आणि दुष्यंताच्या लग्नाची आहेत का कागदपत्र? द्रौपदीकडे कुणी मागितलंय का 5 लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट? आमच्याला सांगणं का व्हाय मी इन दिस सिच्युएशन? व्हाय मी? आपण ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट सुरू करू. बघा आता तर तुम्हीच बघा. अहो, तुम्ही आमच्याकडे खेळायला येणार म्हणून आम्ही केसर घालून मस्त घोटून दूध तयार केले. अबे, दुधावरून आठवलं. कुठे तुमचे ते मित्र विहंग भोसले? बाहेर वाहन पार्क करतात का काय? पार्किंग, देर इज अ पार्किंग लॉट आउटसाइड माय हाऊस. म्हणजे वाहन आहे ना तुमच्याकडे अजून? का तेही विकलं कर्जबाजारी झाल्यामुळे? विनोदा, मला एक कळत नाही सत्यजित मुधोळकर, तो कागल जवळचा ओसाड पट्टा तुम्ही का बरे विकत घेतला असेल? वाय दिस इंटेलिजन्स मिस्टेक बाय हॅपन यू? होतात, माणसाकडून चुका होतात कधी कधी. खरंय, मी खरं बोललात मुधोळकर, होतात चुका कधी कधी. आमचे तांबडे बाबा सुद्धा हेच म्हणतात, जो चुकतो तो मानव. आणि यामुळे हे सिद्ध झाले की तुम्ही मानव आहात. आता तुमचे मित्र विहंग भोसले विदूर आले नाहीत, असो, नो प्रॉब्लेम. पण आमच्याकडे आमचे एक स्नेही आहेत, ते आपल्यासोबत या खेळात सहभागी होतील. हा, मी त्यांना बोलवतो. सिद्धपुरुष, अहो सिद्धपुरुष, इकडे या, बघा कोण आले ते. ओके 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 ओके, लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. हे अजय खोपकर, आमचे मित्र. आणि खोपकर हे सत्यजित मुधोळकर, आमचे शत्रू. इथं सगळं क्लिअर आहे, स्वच्छ. बसा बसा. अरे एक गोष्ट, बसा बसा बसा. एक गोष्ट म्हणजे हे तिथं तुम्हाला ऐकून नवल वाटेल, म्हणजे आपण जे तिघे इथे जमलो आहोत, बघा का, आपण जे तिघे इथे जमलेलो आहोत, आपल्या तिघांच्याही बायका पळून गेलेल्या आहेत. म्हणजे आपण अशी माणसं आहोत इथं जमलेली आता, पळून गेलेल्या बायकांचे नवरे. आपण तिघांनी मिळून एक पक्ष काढला पाहिजे. पक्षाचं नाव आपण ठरवू, पण कशी वाटते ही कल्पना? पळून गेलेल्या बायकांच्या नवऱ्याचा पक्ष. आपल्या दोघांमध्ये आणि सत्यजितरावांमध्ये फरक आहे दादासाहेब. कसा? आपल्या बायका पळून गेल्यामुळे आपण एकाकी आहोत. सत्यजितरावांचं तसं नाहीये. स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी बऱ्याच लोकांच्या बायका आहेत त्यांच्याकडे, आणि योगायोगाने त्यातल्या 2 बायका आपल्याही आहेत. असो, मी काम करण्यासाठी आलो ते करू. सत्य वाटा. तथ्य? तुझे बोलण्यात तथ्य? एक मिनिट. संखेक, संखेक जी, जरा बाहेर या. जी, हे संखेक, यांच्याकडे बघा. हे आमचे स्वीय सहाय्यक सन्माननीय संखेक. हे
आमच्याकडून चिअर लीडर म्हणून काम बघतील. म्हणजे आम्ही जिंकलो की हे चिअर लीडर करतील. संख्ये यांना एक उदाहरण म्हणून करून दाखवा. समजा आम्ही जिंकलो तर काय कराल? हे आम्ही जिंकलो करा. अहो काय संगीत बिंगीत काय गाणं बिणं असेल की नाही? काय नुसतेच काय नाचताय तुम्ही? किती तुमच्याकडनं बसवून घेतलं होतं, तुमच्यावर किती मेहनत घेतली होती, किती खर्च केला तुमच्यावर, आतापर्यंत किती खर्च केला तुमच्यावर मी. आता मेकअप मध्ये किती चुका आहेत. नुसते केस रंगवले, निशा कोण रंगवणार? जरा करा सुरू. तुम्हारी शरण में तांबडे बाबा. अहो तुम्ही पत्ते वाटावं लवकर, तुम्ही बोलता खूप. सत्यजित रावांबद्दल कळलं. फार विचित्र आहे सगळं प्रकरण. या अशा प्रकारे त्यांची फसवणूक होणं म्हणजे. तुला कोणी बाबांनी सांगितलं का? आणि मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की सत्यजित रावांनी हे कर्ज फेडण्यासाठी आपलं राहतं घर घाण ठेवलंय. हो, कल्पना आहे तशी मला. गौरांग भाऊजींचा फोन असतो रोजच्या. आय मीन वरचेवर फोन असतो त्यांचा. या अशा वेळेला खरं तर सत्यजित रावांना तुझी गरज आहे म्हणून. पण ते बोलले नाहीत ना तसं कधी. कालही फोन केला होता, पण भलत्याच विषयावर बोलत राहिले. कसं आहे, या अशा गोष्टी कधी कोणी बोलून दाखवत नाही. काका खरं सांग, तुला मनापासून वाटतं काय मी त्यांच्याकडे परत जावं म्हणून? मनू, मला मनापासून एवढंच वाटतं ना की तू सुखी व्हावंस. आणि आता तू सुखी नाहीयेस. त्याला कारण सुद्धा तेच आहे. हे बघ, सत्यजित रावांबरोबर तू असताना तुला अत्यंत समाधानी पाहिलाय मी. देखावा होता रे तो सगळा. जाऊ दे ना काका. मला ना आता कंटाळा आलाय त्याच गोष्टी रवंथ करण्याचा. मला एक गोष्ट खूप चांगली माहिती आहे, मी माझ्या कर्तव्यात अजिबात चुकत नाही. आजही जेव्हा देवापुढे हात जोडते तेव्हा फक्त एकच मागणं मागते, यांच्या बिझनेस मधल्या सगळ्या अडचणी दूर होऊ देत. किंबहुना त्यांच्याकरता मागणं मागण्यासाठीच देवापुढे हात जोडते मी. माझ्यासाठी काही मागतच नाही मी आज. असो, हे बघ, विहंगरावांना मी आज भेटणार आहे. त्यांच्याकडनं कळेलच लेटेस्ट डेव्हलपमेंट काय आहे ते. मग आपण बोलू. हा, पण तुझी इच्छा असेल तर. काका प्लीज, तुला माहितीये तू माझ्याशी हवं तेव्हा हवं ते बोलू शकतो. खरंय. तरी म्हटलं खुंट्या हलवून बळकट करून बघावं अधूनमधून. काय चल, येतो मी. काळजी घे. तांबडे बाबा, तांबडे बाबा. होल. आनंदावर नियंत्रण हवं. अति आनंद अतिशय वाईट. काय सत्यजित मुधोळकर, सकाळी सकाळी स्वतःचा चेहरा पाहिला काय आरशात? अहो किती कमनशिबी. अख्खी बॅग कमी झाली तुमची. आधीच तुम्ही कर्जबाजारी, त्यात तुम्हाला जुगाराचा नाद. आम्ही फोन केला म्हणजे काय लगेच याचं काय जुगार खेळायला? किती वाईट नाद तुम्हाला. कशा राहतील आमच्या वहिनी तुमच्या बरोबर? कसं राहतील? त्यापेक्षा आमचे हे सिद्ध पुरुष बघा, जुगार सुद्धा धंद्यासारखा खेळतात. अहो नाही नाही म्हणता अख्खी बॅग इकडे आली बघा.
असो, तांबडे बाबांची आम्हाला शिकवण आहे, दारावर आलेला भिकारी सुद्धा रिकाम्या हातानं जाता कामा नये. अहो, तुम्ही तर आमचे परम शत्रू आहात, जीवाभावाचे. हा घ्या 1 रुपया. आम्हाला माहित आहे या रुपयाला जगात किंमत नाही, कारण ज्याची जेवढी लायकी त्याला तेवढंच मिळणार. Take this. There is a door out there. Get lost. कसं दादा, आपण सत्यजितरावांना संधी द्यायला नको? ठीक आहे, तुम्ही मला मागे म्हणाला होतात ते मागच्याही वर्षी तुमच्याकडे दिवाळी झाले होते. हो, आणि सारखे हरत होते नाही. यांच्या बायकोचा फोन करायला लगेच लागले जिंकायला. तशी संधी आपण यावेळेला पण द्यायला हवी. काय मग अरे का बायकोला फोन? करू तरी दे बायकोला, नवऱ्याचं कसं वस्त्रहरण झालंय ते. जर माझ्या बायकोचं नाव तुझ्या तोंडून घेतलं तर गाडून टाकली. मी फक्त तुझ्या बायकोचं नाव घेतो. तू तर वहिनींना फोन. हॅलो, हा मंजिरी बाई. आय मायसेल्फ दादा होळकर, तुमचा न मानलेला भाऊ राया. तुम्ही मला का फोन केलाय? बघा आता, हा अहो, तुम्ही टाकून दिलेला तुमचा नवरा संकटात आहे, म्हटलं तुमच्याशी बोलावं. आता तुम्हाला नसेलच बोलायचं तर आय कांट हेल्प. म्हणजे काय झालं यांना? याला म्हणतात प्रेम, जिव्हाळा, स्नेह, नवऱ्याविषयीची आस्था. काही नाही, तुमचे यजमान आमच्याकडे आले होते द्यूत खेळायला, जुगार. काही नाही, संकटात आहेत म्हणून तुम्हाला फोन केला. म्हटलं वहिनींना फोन करावं, त्यांना एक मिनिट बोला, त्यांच्याशीच बोला. सुन देतो, स्पीकर फोनला लावून देऊ नाही खासगी तुमचा. मंजिरी, मी तुम्ही काय करताय त्या माणसाच्या घरात? तुमच्या घरात कोण येतं आणि काय करतं हा प्रश्न मी विचारायला येतो तुला. तुम्ही ठरवून टाकलंय का तुमच्याबद्दल ज्या काही उरल्या सुरल्या भावना असतील त्या सगळ्या संपवून टाकायच्या म्हणून? हे बघ मंजिरी, बसा बसा मुधोळकर. खेळाचा आणखीन एक डाव. हा खेळा, नाहीतरी तुमच्याकडे आम्ही भीक म्हणून दिलेला 1 रुपया आहेच की. तो जर आम्ही जिंकला तर तुम्ही इथून नागव्यानं घरी जायचं. शब्दशः नाही, प्रॅक्टिकली सांगतोय, विदाउट एनी क्लोथ नागव्यानं घरी जायचं. आणि समजा तुम्ही जिंकला, तशी अजिबात शक्यता नाही, सुतराम शक्यता नाही, पण चुकून जिंकला तर हे सगळे पैसे तुमचे. एवढीच आमची मदत तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी. होऊ द्या खर्च आमचाही थोडा. कबूल?
वाट बघते. तुमचा हात स्वभाव आहे ना आपल्याला फार आवडतो. एकदम थेट बेधडक. ठीक आहे. संख्ये निदान केळ्याच्या पानाची तरी व्यवस्था करा. अजिबात नाही. अजिबात नाही. नागव्यानं म्हणजे नागव्यानं. विदाउट सिंगल क्लोथ. ऍक्च्युली 3 पत्ते वाटायची पण गरज नाहीये. हायेस्ट लोएस्ट ठेवूया. सिंगल पत्ता हायेस्ट. एक एक पान वाटण्यात येईल. ज्याचं सगळ्यात मोठं पान तो जिंकला. अहो तुम्ही पत्ते वाटावं लवकर. तुम्ही बोलता खूप. माझे हात शिवशिवतात या माणसाचे कपडे फेडायला. संख्येत तुम्ही तयार आहात. तुम्हाला नृत्य करायचे. जब तक है जा जाने जाए गीत. टिल देर इज अ लाईफ आय विल डान्स फॉर बिलोड यू. यू डिस्ट्रीब्यूट पत्ता. नशीब तुम्हाला साथ दिला असं वाटत नाही मुधोळकर. सोडून द्या ना तुम्ही. तर आमच्या वहिनी तुमच्या सोबत नाहीत. ते तुमचं लक होत. आता तुमचा बॅकअप प्लॅन तुमच्या सोबत नाहीये. सो लिव्ह इट. बरं बस. बादशाह दाखवा तुझं पत्ता दाखवा. तुझ्याकडे बादशाह आहे दादा. किलवरचा बादशाह. आणि माझ्याकडे इस्पिकचा बादशाह. पत्त्यांमध्ये किलवरच्या बादशापेक्षा इस्पिकचा बादशाह मोठा असतो. मी जिंकलो. तुझे आभार मानतो दादा. कारण तुझ्यामुळे मला कळलं की माझं नशीब किती बलवत्तर आहे ते. आणि ते कोणामुळे बलवत्तर आहे.
बादशहाची राणी सध्या बादशहाकडे नसली म्हणून काय झालं? कुल्ल्यांनी फुकटच्या गमजा मारू नये, कारण प्रत्येक कितीही उलटसुलट पिसले तरी राणी ही बादशहाचीच असते. संख्ये, मी जिंकलेले हे सगळे पैसे आणि तुमच्या साहेबांचा हा 1 रुपया माझ्याकडून तुम्हाला टिप. खूप अंगमेहनत झाली हो तुमच्या. मी कितीही कर्जबाजारी असलो तरी दादा होळकरच्या नोकरांना टिप देण्याची लायकी नेहमीच असेल माझी. कर्ज कसं झालं, कोणामुळे झालं आणि ज्यांच्यामुळे झालं त्यांचे दात घशात कसे घालायचे हे मला खूप चांगलं कळतं दादा. फक्त वेळ, योग्य वेळ. आणि तू खूप मोठी चूक केलीस. आमच्या दोघांच्या भांडणात पडून खूप मोठी चूक केलीस. ते तुझं ते काय आहे ना, 3चे 300 वगैरे, तो हिशोब नाही आता. आता 1, 2, 3, 4 काही नाही, आता डायरेक्ट जीव घेणार तुझा मी एक दिवशी. स्वतःच्या हातात, प्रॉमिस. सो दादा, जाता जाता एक फ्री ऍडवाइस. वाघाला नेहमी लांबून दगड मारावेत, त्याच्या फार जवळ जाऊ नये. कारण आपण जर त्याच्या फार जवळ गेलो की तो पंजा उगारतो. पण वाघानं पंजा उगारला की आपला पांढरा लेंगा पिवळा होतो. उगीच या संख्येचा तुमचे लेंगे धुण्याचा खर्च कशाला वाढवताय? गुड नाईट. संख्ये, नाही नको. जा भाऊ, जा. नको नको. टीप पडून मिळाल तुम्हाला. हो दादासाहेब, तुम्ही गप्पा जाऊ, तुम्ही गप्पा जा. सिंगल पत्ता आहे कशाला? चांगले 3 पत्ते खेळत होतो आपण, कशाला पाहिजे सिंगल? याच्यामुळे सिंगल पत्ता आहे, सिंगल पत्ता आहे. कशाला पाहिजे सिंगल पत्ता? मला सांगा, कशाला पाहिजे सिंगल पत्ता आहे? कशाला पाहिजे सिंगल पत्ता आहे?